नमस्कार. आदर्श जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक आदर्श शाळा कशी असावी हे आपल्याला या माझ्या शाळेच्या माध्यमातून मी दाखवणार आहोत. इकडे आमचा एक पूर्व प्राथमिक वर्गासाठी निर्माण केलेली रंगरंगोटी, त्या पूर्व प्राथमिक वर्गासाठी निर्माण केलेलं छानसं खेळणं आमच्या शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण बाब तुमच्यासाठी आम्ही दाखवतोय. ती म्हणजे सेंद्रिय परसबाग. सर्वप्रथम आपण बघूया या सेंद्रिय परसबागमध्ये किती छान प्रकारचे टमाटे वगैरे लावलेले आहे. तसंच याच पद्धतीने ही छानशी गोबी सुद्धा तुम्हाला दिसते आहे आणि या गोबीचं सुद्धा उत्पादन या सेंद्रिय परसबागमध्ये आम्ही घेतलेले आहे. आणि या साईडला आपण मिरच्या लावलेल्या आहे, कांदे आणि मिरच्या तुम्हाला दिसते आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर पालक, मेथी, वेगवेगळ्या पालेभाज्यांचा उपयोग आम्ही या सेंद्रिय परसबागमध्ये करत आहोत. हा आमच्या चिमुकल्यांचा एक छोटासा पूर्व प्राथमिक वर्ग. जिल्हा परिषद शाळेमध्ये सहसा तुम्हाला हे वर्ग दिसणार नाही, पण आम्ही आमच्या शाळेच्या गुणवत्तेसाठी आणि आमच्या शाळेचं वैभव म्हणून किंवा पटसंख्या वाढीसाठी निर्माण केलेला हा पूर्व प्राथमिक वर्ग आहे. आमच्या या शिशु वर्गामध्ये आज 45 विद्यार्थी आहेत. 2 पूर्व प्राथमिक वर्गात एकूण 80 विद्यार्थी शिकत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळाची दृश्य आम्ही आमच्या या वर्गाच्या भिंतीवर काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विद्यार्थ्यांना या भिंतीकडे बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनाविषयी माहिती मिळते. शाळेजवळ गेल्यानंतर आपल्या शाळेचं आकर्षण कसं निर्माण होईल यासाठी माझी शाळा सुंदर शाळा, बोराखेडी शाळा नाव इतर रेखाटलेलं आहे. आणि त्या बाबतीत विद्यार्थ्यांची प्रगती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व तंत्रज्ञानात असलेली प्रगतीचं दृश्य या भिंतीवरती तयार केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जर आपण समोर आलो तर आमच्या शाळेचं प्रवेशद्वार सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना किलबिलतेचं दिसेल आणि विद्यार्थी असे रमताना तुम्हाला दिसतील अशा पद्धतीचा प्रवेशद्वार आम्ही तयार करून ठेवलेला आहे. शाळेत प्रवेश केल्यानंतर तुम्ही जर दोन्ही बाजूला बघितलं तर तुम्हाला विविध पोस्टर्स दिसतील, ज्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा, माहितीचा अधिकार किंवा शाळा सुरक्षा फलक, आणि तिथेच गार्डन दिसेल. या बाजूला जर गेले, या बाजूला तुम्हाला गार्डन दिसेल, सूर्यमाला सुद्धा दिसेल. आमच्या शाळेला मिळालेले पुरस्कार आणि उत्कृष्ट असे उपक्रम आम्ही तयार केलेले. त्यानंतर आजूबाजूला बघितलं सर्व भिंती तुम्हाला रंगलेल्या दिसतात, छोटे छोटे बगीचा सुद्धा दिसतात. विद्यार्थ्याचं मन रमेल अशा पद्धतीच्या या शाळेची सजावट आम्ही तयार करून ठेवलेली आहे. तुमच्या संपूर्ण 225 विद्यार्थ्यांना आरोचं शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळते. त्याच पद्धतीचं ही छोटीशी परसबाग, आणि परसबागेनंतर हा आमचा वड आहे, हा बोलका वड. या बोलक्या वडाला आम्ही छानशी शब्दांची फळं लटकवलेली आहे. या शब्दांच्या फळामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षराचं, संख्येचं, चित्राचं ज्ञान मिळते. असा हा एक बोलका वड आम्ही शाळेमध्ये निर्माण केलेला आहे. आमचे विद्यार्थी इथं छानपैकी रेंगाळत राहतात, वडांच्या या छोट्या छोट्या शब्दांच्या फळांकडे बघत राहतात आणि ज्ञान ग्रहण करत राहतात. आपण आमच्या या इमारतीमधील पहिल्या वर्गाला भेट देऊया. खूप छान असे सुनसुनीत विद्यार्थी आपण पहिल्या वर्गात बघूया. बघा किती छानपैकी वर्ग सजावट आहे. त्या वर्गाला नाव सुद्धा आहे महात्मा गांधी कक्ष. 3 अक्षराचे इंग्रजी शब्दाचं वाचन करतात आणि सगळ्या 2 अंकी संख्या वाचन करतात. आमच्या जुबडे सरांनी खूप चांगली मेहनत घेऊन ह्या आमच्या पहिल्या वर्गाच्या मुलांचा छान बनवलेला आहे आणि मस्तपैकी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झालेली आहे. हा दुसरा वर्ग म्हणजे महात्मा फुले कक्ष. आपण थोडीशी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पडताळून बघूया. चला, फळ्यावर जे लिहिलेलं आहे यापैकी हे उदाहरण कोण सोडून दाखवते मला? ये इकडं, पेन घ्या, चहाकर. व्हेरी गुड चहाकर. 5 + 5 10 आणि एक आमच्या बोराखेडी शाळेचा रंगमंच. आमच्या चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हा रंगमंच तयार केलेला आहे. बोराखेडी शाळेतील वर्ग 3रीकडे जाण्याच्या मार्गावरच तुम्हाला खूप चांगलं दृश्य हरणाचं दिसेल आणि ते छत्रपती शिवाजी महाराज कक्ष लिहिलेलं आणि छानपैकी वर्गाची सजावट. आत आहे, अचानक आलोय. आमचे मंथनचे विद्यार्थी त्यांची तयारी करताय आणि या वर्गासाठी आमच्या अश्विनी जोगाले मॅडम खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. 3ऱ्या वर्गातील 2री तुकडी सुसज्ज असं रंगवलेले वर्ग आणि गुणाकार करा याची उदाहरणं दिलेली आहे. खूप सुसज्ज वर्ग आणि छान तयारी त्यांनी आपल्या वर्गाची करून ठेवलेली आहे.
छान पद्धतीनं या 6व्या वर्गात काम सुरू आहे. बघा, या आमच्या पालकंकर मॅडम कार्यानुभवाच्या शिक्षिका, त्यांनी विद्यार्थ्यांकडून अशी फुलं वगैरे तयार करून घेतलेली आणि त्यांनी एक छानपैकी कागदाची पिशवी तयार केलेली आहे. मग 7वा वर्ग भरगच्च विद्यार्थ्यांनी भरलेला, छानशा भिंती रंगवलेल्या. हे आमचे पावरा सर भूगोल या विषयाचा विषुवृत्त कसा असतो त्याबाबत आमचे पावरा सर विद्यार्थ्यांना डायग्रामच्या माध्यमातून माहिती देत आहे. आणि वर्ग 8वीच्या वर्ग शिक्षिका राऊत मॅडम आणि त्यांचा आज मराठी विषयाचा फुलपाखरे हा घटक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. जिल्हा परिषद शाळेतील APJ अब्दुल कलाम वाचनालय, जिथं आम्ही विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण करतो व पुस्तकाची आवड निर्माण करतो. विद्यार्थी इथे छान पद्धतीनं आपापल्या आवडीनुसार पुस्तकं वाचन करत आहेत. त्यानंतर हे आमच्या ग्रंथालयाचं प्रवेशद्वार. आतमध्ये जर गेलो तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची ग्रंथ पाहायला मिळतील. आणि या ग्रंथाचे ग्रंथपाल म्हणून आमच्या चव्हाण मॅडम इथे कामकाज पाहत आहे. 2500 पुस्तकाची साठवणूक ग्रंथालयात केलेले, विद्यार्थ्यांच्या वाचनाला जास्त चालना मिळावी यासाठी या ग्रंथालयाची आम्ही निर्मिती केलेली आहे. इनोव्हेटिव्ह लॅब ही आमच्या जिल्हा परिषदेची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या हे आमचं रोबोटिक लॅब एक छान पद्धतीनं जालिंदर नगरच्या धर्तीवर तयार केलेली लॅब आहे. हा विद्यार्थी इथं स्पीकरला आवाज देण्याचं काम करतो आहे. त्यानंतर हा 3D पेन आहे. 3D पेनच्या माध्यमातून हा फुलपाखरू काढतो आहे. हे आकाश निरीक्षण करण्यासाठी दुर्बीण सुद्धा इथं आहे आणि त्यावर विद्यार्थ्यांना ड्रोनची सुद्धा माहिती इथे दिल्या जाते. लहान ड्रोन आहे, त्याच्यासोबत कॅमेरा शूटिंग वगैरे करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग करतो. तसंच ही एक दुर्बीण आहे. या दुर्बीणच्या माध्यमातून अवकाशातील ग्रह वगैरे पाहण्यासाठी याचा उपयोग आपण करतो. किती छान पद्धतीच्या मूर्त्या एका आदिवासी विद्यार्थ्यांनी या मूर्त्या तयार केल्या. विशेष म्हणजे या मूर्तीचं चित्र त्यांना माहीत नसताना केलेलं आहे. हे आमच्या पुणेकर मॅडम त्यांच्या वर्ग शिक्षिका त्यांनी या विद्यार्थ्यांकडून छान त्यांची कौशल्य विकसित करण्याचं काम केलेलं आहे. या मुली सुद्धा चांगल्या पद्धतीनं पानावर नैसर्गिक डिझाईन काढता आहे आणि दगडावरती सुद्धा छान पद्धतीनं कोरीव काम त्यांनी काढून ठेवलेलं आहे. हे निसर्ग चित्र, अशा विविध कलाकुसर सुद्धा आम्ही आमच्या रोबोटिक लॅबमध्ये केलेले आहे. तसंच मुलींना कापड काम, डिझाईनचं काम हे सुद्धा आमच्या या रोबोटिक लॅबमध्ये आम्ही करून घेतोय. तर त्याने खूप चांगल्या पद्धतीचं सेन्सर तयार केलेलं आहे. दाखव कसं काम करते. हे सेन्सर हे याच्या पुढे कोणती गोष्ट आली ते टॅग करते आणि याच्यामध्ये आपल्याला कळते. जे काही साहित्य आहे त्या साहित्यापासून विद्यार्थी छान खेळणी बनवतात आणि छान आपल्या कलाकुसरी ते सादर करतात. ही विविध टूल्स आहेत. विद्यार्थ्यांना आपले व्यवसाय रोजगार निर्माण व्हावे, व्यावसायिक ज्ञान निर्माण व्हावं यासाठी इथे टूल सुद्धा लावलेले आहे. या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेतील या रोबोटिक लॅबचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेसाठी होत असतो. विज्ञान लॅब, या विज्ञान लॅबच्या माध्यमातून आमच्या शाळेत विज्ञानाचे विविध प्रयोग केले जातात. हे आपले मानवी शरीर आहे. आपल्या शरीरात वेगवेगळे इंद्रिय असतात. काही शरीराच्या आत असतात तर काही शरीराच्या बाहेर असतात. मेंदू, हृदय, फुफ्फुसे, जठर, लहान आतडे, मोठे आतडे ही आपले आंतरिंद्रिय आहेत. हे कक्ष म्हणजे डॉक्टर जयंत नार्वेकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कक्ष. विद्यार्थी छान पद्धतीनं टॅबवर गणित सोडत आहे. आमच्याकडे 20 टॅब आहे आणि या 20 टॅबचा उपयोग विद्यार्थ्याच्या गणिताचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी आम्ही करतोय. अभिनंदन, खूप छान पद्धतीनं सोडवलंय. हे आमचे मसुरे सर या कम्प्युटर लॅबचे विशेष तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. इथे सगळे विद्यार्थी घेऊन त्याला कम्प्युटरचं ज्ञान देण्याचं खूप छान पद्धतीचं काम करताय. खूप चांगल्या पद्धतीनं मुली ते कोणी रंगकाम करताय, कोणी कोडिंगचं काम करताय. आणि आमचे पावरा सर सुद्धा त्यांचे विद्यार्थी घेऊन इथं आलेले, हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं या कम्प्युटर ज्ञान देत आहे. विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं तल्लीन झालेले आहे. 20 कम्प्युटरची लॅब आम्ही आमच्या शाळेमध्ये सुसज्ज अशी निर्माण केलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही बघताय सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचं काम करत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या भौतिक सुविधामध्ये हँडवॉश स्टेशन, इथे चांगल्या पद्धतीचं लिक्विड वगैरे ठेवून मुलं हात धुताना आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीनं इथं 20 टॅप लावलेले आहे. म्हणजे पाण्याची बचत व्हावी म्हणून कुशिंग नळ लावलेली आहे. म्हणजे पाण्याची बचत होते आणि अशा पद्धतीनं हँडवॉश स्टेशन निर्माण केलेलं आहे. ते जर समोर जर आपण गेले तर या हँडवॉश स्टेशनला लागूनच
चांगल्या पद्धतीचं शौचालय सुद्धा इथे निर्माण केलेले. हे मुलांचं स्वच्छतागृह, स्वच्छतागृहाचे हे सगळे साहित्य. टॉयलेट पण इथं आहे. त्यानंतर इकडून स्टाफसाठी सुद्धा टॉयलेट आहे. CWSM सुद्धा टॉयलेट आहे. मुलींचे स्वच्छतागृह इथे